राज्याची विधानसभा अगदी तोंडावर आलेली असताना आता राजकीय वातावरण तापू लागले. दुसरीकडे राज्यात आरक्षणाचा विषय देखील घुसमसतोय. अशा या वातावरणात 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा मराठवाडा दौरा करायला निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरक्षणावर टिप्पणी करतात आणि मराठा समाजातून प्रचंड संतापाची लाट उसळते. नेमकं घडलंय काय? पुढे काय होईल? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आणि तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ. तर राज्यात सध्या आरक्षणाचा विषय सत्ताधारी मंडळीसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजाची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. एवढी गरमागरमी सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात आपली पत्रकार परिषदेत एक विधान केले आणि मराठा समाजात संतापाची लाट उसळली. राज ठाकरे म्हणाले की राज्यात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही आणि सुरू झाला राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष. एवढंच नव्हे तर ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या पुतळे जाळत निषेध नोंदवला गेला. समोर आलेल्या माहितीनुसार धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी भेटीसाठी गोंधळ घातला, पण राज यांनी भेट दिली नाही. नंतर काही वेळाने राज ठाकरे त्यांना भेटले. आता राज ठाकरे बोलतात म्हणजे त्याला राजकीय महत्व नक्कीच आहे. मनोज जरांगे देखील यावर प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरेंना आंदोलकांनी एवढं महत्व देऊ नये असं जरांगे म्हणाले. तर विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा आरक्षण संपवण्यासाठी भाजपचा डाव आहे, भाजप सशस्त्र व्यक्तीमार्फत आपला डाव साधत आहे असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी एक दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे, हे मात्र खरं. पण मंडळी, राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा 13 ऑगस्टला संपणार आहे, त्यामुळे त्यांना पुढील काळात देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, हेही तितकंच खरं. पण यानिमित्त राज ठाकरेंनी मराठा विरुद्ध भाजप या वादात उडी घेतली, हेही तितकंच खरं. तुम्हाला एकंदरीत या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूयात नव्या व्हिडिओत नव्या माहितीसह.